Friends, boys and girls, good morning. And today we will continuing that the exercise 1.4. कालच आपण पाहिलं होतं, काल परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण 1.3 आणि आता आपण 1.4 साठी पाहतोय आणि हिडिंग आहे 1.4 साठी equations reducible to a pair of linear equation in a two variable. दोन चलामध्ये दोन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये आपल्याला दिलेले इक्वेशन्स हे रिड्युसिबल करायचे, संक्षिप्त रूप द्यायचे त्याला आणि नंतर मग सोडवायचे. तर आपण या हेडिंगसाठी अभ्यास 1.4 लिहितोय आपण आणि त्याला म्हणतो आपण प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 हा भाग आपण चालू करतोय आणि त्यासाठी आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे दिलेली दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवा, एक सामायिक समीकरणे सोडवा अशी हिडिंग है. तो बॉयज एंड गर्ल्स, हम यहाँ पर स्टार्ट कर रहे हैं एक्सरसाइज 1.4 प्रैक्टिस सेट 1.4 और फर्स्ट एग्जाम्पल आज हम उसका स्टार्ट करेंगे. बहुत ही आसान तरीका है. 2/x या 2/x minus 3/y is equal to 15, 8/x plus 5/y is equal to 77. This is the example of exercise 1.4. It is the first example. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, इथं आपण पाहिलं होतं याच्याबद्दल x वजा y बरोबर 15 असं, परंतु इथं दिलं 2/x वजा 3/y is equal to 15, 8/x plus 5/y is equal to 77. This is the example and we have to reduce it in the two variable in linear equation in a two variable. दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये याला रूपांतर करायचं, कारण त्याचं जनरल फॉर्म काय आहे, ax plus by is equal to c. याच्यामध्ये आपल्याला याला रिड्यूस करायचं, कन्वर्ट करायचं किंवा संक्षिप्त करून द्यायचं. आता आपण पाहूया, इथं पहिल्या स्टेप मध्ये आपण लिहितोय 2 into 1/x, इथं लिहिलं -3 into 1/y is equal to 50. आता बघा याच्यामध्ये काही बदल होतो का, हे 2 into 1 that is 2 म्हणजे 2/x झाला, -3 into 1 that is 3/y झाला is equal to 50. आता इथं त्याच पद्धतीने सांगा बरं काय होईल, आता हा 8 into 1/x करेक्ट आहे, इथं पहा प्लस 5 into 1/y is equal to 77 करेक्ट. या पद्धतीने आपण या इक्वेशनला स्वरूप दिलं याला आपण, आणि आता हा 1/x cm, this 1/x 1/y, here is also 1/x and 1/y. आता इथं आपण लिहूया, लेट 1/x is equal to m and 1/y is equal to m. समजा आपण इथं लिहिलं, समजा 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर m, दोन्ही मीडियम साठी, आणि इथं आपण दोन्हीही लँग्वेज यूज करतो जेणेकरून आपण दोन्ही मीडियम पर्यंत आपल्याला जाता येईल. आता इथं बघा 1/x च्या जागी आपण लिहिणार इथं काय m आणि 1/y च्या ऐवजी काय लिहिणार इथं आपण m. मग इथे लिहूया 2m, इथं -3 1/y च्या ऐवजी काय लिहिलं आपण n is equal to 15. हे मिळालं पहा, ax plus by is equal to c या स्वरूपामध्ये मिळालं जनरल फॉर्म मध्ये.
याच्यामध्ये दिलेलं इक्वेशन कोणतंही असू द्या, याच्यामध्ये त्याला अगोदर कन्वर्ट करायचं आणि नंतर मग सोल्युशन द्यायचं. आता इथं पण बोला, आता इक्वेशन काय होईल लगेच तुम्ही विचार केलाय काय इक्वेशन तयार झालं असेल. इथे लिहिलं तुम्ही 8m प्लस 5m इज इक्वल टू 77 असेल. आता बघ आपल्याकडं दोन चलातील रेषीय समीकरण मिळालं. सोडवण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. कसं सोडवतो आपण, याच्यामध्ये दोन चलातील सहगुणक ते समान असावे. इथं आहेत का पहा, नाही. मग या सहगुणकानं या समीकरणाला गुणायचं, फार सोपी पद्धत. आणि या सहगुणकानं या समीकरणाला गुणायचं, म्हणजे क्रॉस, इकडून तिकडे आदला बदली करतो. म्हणजे बघा आता याला गुणलं तर 3×5=15 झालं, याला गुणलं तर 5×3=15 झालं. म्हणजे झालं का नाही समान झालं. आता इथं आपण बोलूया. मग इथं वाक्य लिहितो आपण. समीकरण इथं देऊया. हे समीकरण नंबर 1 होतं, हे समीकरण नंबर 2. आता नवीन समीकरण आपल्याला मिळाली. We have got new equation. Therefore, this equation is third equation and this equation is fourth equation. हे तिसरं आणि चौथं झालं. आता सांगा काय करावं लागेल. समीकरण 3 ला किती ना 5 ने गुणावं लागेल आणि समीकरण 4 ला किती ना 3 ने गुणावं लागेल. मग इथे लिहूया आपण मल्टीप्लाय इक्वेशन थर्ड बाय 5 and इक्वेशन 4 बाय 2 असं वाक्य लिहिलं. आता हे वाक्य लिहिल्यानंतर आपण गुणाकार करतोय. या समीकरणाला 3 ला 5 ने गुणतो. सांगा आता 5 × 2 that is 2 10m minus 5 × 3 that is 15m is equal to 5 × 15 15×5=75. त्यानंतर याला 3 ने गुणतो आपण. 3 ने गुणून सांगा किती येते. लगेच गुणाकार तुमच्या लगेच लक्षात आला असेल. बघा 3×8 24m अधिक 3×5=15m बरोबर 77 ला 3 ने गुणतो. जर असं जर गुणाकार नाही आला तर तुमच्याकडं उत्तर पत्रिकेमध्ये शेवटच्या पेजवरती रफ काम करायचं आणि त्या रफ काम मध्ये काय करायचं, गुणाकार करायचं. आता 77 गुणिले 3 गुणूया आपण. 3 7 21 4 2 3 7 21 21 आणि 2 23 म्हणजे 231 झालं. इथे लिहिलं 231. मग आता हा रफ काम जे आहे ते शेवटच्या पेजवरती तुम्हाला सेपरेट लिहायचं. इकडं मध्ये घाण करायचे नाही उत्तर पत्रिकेमध्ये. आता बघा हे इक्वेशन थर्ड झालं, हे इक्वेशन 4. आता गुणाकार करून पुन्हा इक्वेशन मिळाली, पुन्हा पुढचे नंबर द्यायचे. 4 झालं. इथे काय ना इक्वेशन नंबर 5 आणि इथे काय ना इक्वेशन नंबर 6. आता आपण 5 आणि 6 चा विचार करतोय. 5 आणि 6 मध्ये सहगुणक समान झालेत का. 15 आणि 15 बरोबर. त्यानंतर आता त्यांच्या चिन्हांचा विचार करूया. मग काय आहेत त्यांची चिन्ह. हे -15 आहे, ते +15. म्हणून आपण काय म्हणणार, करेक्ट आहे. इथं लिहिणार आपण 5 व 6 ची बेरीज करू. मग मराठी मीडियम वाले लिहितात 5 व 6 ची बेरीज करू आणि सेमी वाले लिहितात ऍडिंग इक्वेशन 5 and 6. इथे लिहिलं ऍडिंग इक्वेशन 5 and 6. 5 व 6 ची बेरीज करू असं मराठी मीडियमने लिहिलं. आणि आता इथं ऍड केल्यानंतर काय होईल पहा. ऍड केल्यानंतर 5 आणि 6 एका खाली एक लिहायचे. मग 5 आहे 10m वजा 15m बरोबर 75 आणि 6 बघा 24m अधिक 15m बरोबर आहे 231. त्यांची बेरीज करायची आपल्याला. बेरीज करायची म्हटल्यानंतर काय सांगा बोला.
इथे लिहिलं 4 आणि हा 2 आणि 1 3 34 यम. पुन्हा अधिक आणि वजा हा कॅन्सल झाला. बरोबर काय सांगा? बरोबर. या दोघांची बेरीज 5 आणि 1 6, 7 आणि 3 10, हाचा 1 आला, 2 आणि 1 किती 3, 307. आता इथं 34 चा पाडा तर येत नाही आपल्याला, बरं काय? मग टॅली करायचं. 34 च्या पाड्यामध्ये हे 306 येतात का? मग 4 एक स्थानी आहे, 4 1 4, 4 2 8, 4 4 16, 16 आहे. म्हणजे इथं 4 ने गुणल्यानंतर नाही येणार इतकं मोठं, 3 4 12 खूप छोटे झालं. त्यानंतर अजून पहा, एकक स्थानी 6 येण्यासाठी पहा, 4 9 36, बरोबर आहे. आता इथं 9 न गुणून पाहूया आपण. बघा 34 गुणिले 9 जर केलं तर 306 येते का पाहिजे? मग 9 चौक 36, 3 9 त्रिक 27, 27 आणि 3 30, म्हणजे 306 आलं, बरोबर. आता आपला भाग बसला कितीचा? 9चा. म्हणून हे पुसलं, टॅली केलं, रफ काम मध्ये टॅली करायचं. मग तिथं लिहूया आपण हा यम बरोबर 306 छेद 34. मग यम बरोबर, आता टॅली केलं आपण, यम बरोबर 34 1 34, 34 9 306 लिहिलं, म्हणून यम ची किंमत मिळाली 9. आता यम ची किंमत 9 मिळाल्यानंतर आपण म्हणणार यम ची किंमत समीकरण नंबर, बघा आता समीकरण नंबर 3 4 5 किंवा 6, या 4 समीकरणापैकी कोणत्याही समीकरणात एका समीकरणात ठेवूया. आता बोलूया आपण कशा ठेवतो आपण. ठीक आहे, समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. मग इथे लिहूया यम ची किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू, असं मराठी लिहितं. आणि सेमी काय म्हणताय? पुट द व्हॅल्यू ऑफ यम, पुट द व्हॅल्यू ऑफ यम इन इक्वेशन, put the value of m in equation third, in equation third. 3 मध्ये ठेवू. आता 3 मध्ये ठेवू म्हटल्यानंतर समीकरण नंबर 3 द्यायचं. मग इथे लिहिलं हा 2m वजा 3m बरोबर 15. आता m ची किंमत ठेवूया. m ची किंमत किती आहे? 9 आहे. इथे लिहिलं 2 गुणिले 9 वजा 3m बरोबर 15. ठीक आहे. मग इथं लिहिलं 2 गुणिले 9 18 वजा 3n बरोबर 15. आता एक थोडस हा जो भाग आहे या साईडला कंटिन्यू करतोय. ज्यांचं लिहायचंय ते इथपर्यंत लिहा आणि पुढचा भाग जो आहे मी इथं कंटिन्यू करतोय. नेक्स्ट पार्ट इथं वरती कंटिन्यू करतो. and continue this part in the upward side. See here 18 we have got minus 3n is equal to this 15 and plus 18 becomes here minus 18. Therefore here minus 18. अधिक 18 चे तिकडे गेल्यानंतर वजा 18 झाले. मग इथं लिहिलं पण we will write here minus 3n is equal to 15 वजा 18, 18 तून 15 गेले, राहिले किती 3, आणि मोठी संख्या कोणती आहे 18, तिचं चिन्ह कोणतं वजाचं, म्हणून इथं दिलं उत्तर तुमचं वजा 3. मग n ची किंमत काढायची आपल्याला. we have to find n. n is equal to -3 by -3. -3 and -3 get cancelled. Therefore n is equal to 3 by 3 is equal to 1. Boys and girls, we got the two values, that is m is equal to 9 and m is equal to 1. आता इथे उदाहरण संपलेलं नाही. m आणि n च्या ज्या किमती आपण मांडल्या होत्या त्या आता इथे ठेवूया. m ची किंमत काय मांडली होती 1/x आणि n ची किंमत काय मांडली होती आपण 1/y. मग इथे लिहूया सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m and n असं लिहूया, किंवा m व n च्या किमती ठेवू असं मराठी भेटलं. इथे लिहिलं सबस्टिट्यूटिंग substitute the value of
m and n. m व n च्या किमती ठेवू. आता बघा काय आहे m ची किंमत आहे. m ची किंमत आहे 1/x is equal to m and 1/y is equal to n. आता किंमत ठेवूया. therefore 1/x is equal to m. m ची किंमत आता आली जस्ट 9. 9/1 असं म्हटलं तरी चालेल. कॉम 1/y is equal to n. n ची व्हॅल्यू किती आहे 1. इथे लिहिलं 1/1. आता इथं रेसिप्रोकल जर घेतलं आपण तर आपल्याला x मिळतं बरोबर आहे. आणि याचं रेसिप्रोकल घेतलं तर y मिळतं. रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त क्रिया. ठीक आहे. इथं लिहिलं हा x is equal to this. याचं रेसिप्रोकल 1/9 कॉम. आता बघा याचा रेसिप्रोकल केला y आला इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल 1/1 मीन्स 1/4. म्हणून तुमचं आन्सर झालं पहिल्याचं आन्सर झालं तुमचं 1/9 कॉमा 1. हियर द सोल्युशन इज 1/9 कॉमा 1. हा सोल्युशन आहे. इट इज अ सोल्युशन. हे जवळपास 1.4 मधले जी उदाहरणं आहेत हे 4 मार्काला प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सोडवा. आणि याच्यामध्ये थोडी जरी मिस्टेक झाली तर पूर्ण मिस्टेक होऊ शकते. काळजीपूर्वक केलं की कसलीही मिस्टेक होत नाही. त्यामुळं आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. लेट्स स्टार्ट द सेकंड एक्झाम्पल. अँड सेकंड एक्झाम्पल इज 10 by, I will write here the next example, that is a second example. 10 by x plus y. 10 by x plus y. 10 by x plus y plus 2 by plus 2 by x minus y is equal to 4. Is equal to 4 comma. दूसरे इक्वेशन पहा. दूसरं 15 by x plus y. 15 by x plus y and minus 5 by x minus y. 5 by minus 5 by x minus y is equal to 5 by x minus y is equal to minus 2. Minus 2 in this. आता याला अगोदर रिड्युसिबल करायचं, संक्षिप्त रूप द्यायचं. मी सर्वांनी उदाहरण लिहिलं असेल आणि लिहिलं नसेल तर पुन्हा घ्या, ट्राय करा, पॉज करा आणि पुन्हा एकदा वही पेन घेऊन स्टार्ट करा. फक्त बघणे हा गणिताला जमणार नाही. फक्त व्हिडिओ पाहणे हे गणिताला जमत नाही. यू हॅव टू मेक प्रॅक्टिस. यू हॅव टू डू प्रॅक्टिस. तुम्हाला सरावच करावं लागेल. आता इथं बघा याच्यामध्ये इथं लिहिलं पण हा 10 into 1/x plus y बरोबर. त्यानंतर इथं सांगा प्लस 2 into 1/x minus y is equal to 4 कॉमा. इथं लिहिलं या इक्वेशन साठी 15 into 1/x plus y minus 5 into 1/x minus y is equal to minus 2. हे इक्वेशन झालं. आता इथं सांगा पहिल्या उदाहरणासारखंच आहे. याच्यासाठी या भागासाठी आपण एक नवीन चल मांडतोय. या भागासाठी एक आपण नवीन चल मांडतोय. कोणी m आणि n घेतं, कोणी a b घेतं, कोणी दुसऱ्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं आपण घेतो. आता इथं समजा याच्यासाठी जर m घेतलं तर याच्यासाठी n घेतलं. पण मग इथे लिहिलं आपण लेट किंवा समजा लेट 1/x plus y is equal to m and 1/x minus y is equal to m. दोन चल घेतले आपण त्याच्यासाठी. आता किमती ठेवूया. पहिलं सांगा काय होईल इक्वेशन पहा बरं. हा 10 आहे. याच्यासाठी पण काय घेतलं m घेतलं. हा +2 आहे.
याच्यासाठी काय घेतलं n घेतलं इज इक्वल टू 4. इथं आपण इथं 1/x अधिक y बरोबर m घेतलं आणि 1/x वजा y बरोबर काय घेतलं n घेतलं. आणि आता इथं या 1/x अधिक y च्या ऐवजी आपण m लिहिलं. 10 गुणिले 1/x अधिक y बरोबर काय लिहिलं आपण m. इथे लिहिलं 2n बरोबर किती 4 बरोबर. आता दुसरं इक्वेशन हे लिहिलं 15 आणि याच्या ऐवजी काय लिहिलं आपण m लिहिलं म्हणजे 15m वजा 5 वजा 5 गुणिले 1/x वजा y त्याच्या ऐवजी लिहिलं आपण m लिहिलं. आता इथं हे इक्वेशन झालं. आता या इक्वेशनला आपण काय म्हटलं इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 लिहिलं. बघा आता इथं सहगुणक त्यांचे समान आहेत का पाहायचं. सहगुणक 5 इथं +2 आणि इथं काय आहे -5. सहगुणक समान नाही. सहगुणक समान करण्यासाठी काय करायचं आपल्याला या n च्या सहगुणकानं इकडच्या सहगुणकाला गुणायचं आणि इकडच्या सहगुणकानं इकडच्या सहगुणकाला गुणायचं म्हणजे -5 म्हणजे 5 ने या समीकरणाला गुणलं आणि या 2 ने या समीकरणाला गुणलं. इथे लिहिलं मल्टीप्लाय इक्वेशन नंबर 3 by 5 and इक्वेशन नंबर 4 by 2. याला 5 ने गुणलं आणि याला किती ने 2 ने गुणलं. आता गुणाकार पहा काय 5 गुणिले 10 म्हणजे 50m त्यानंतर अधिक 2 5 गुणिले 2 10n बरोबर 5 गुणिले 4 केला 5 चौक 20 कॉम. आता याला 2 ने गुणायचं 2 गुणिले 15 30m वजा 2 गुणिले 5 10n बरोबर 2 गुणिले वजा 2 वजा 4. आता सांगा नवीन समीकरण मिळाली हे 3 आणि हे 4 झालं. आता काय करायचंय 5 आणि 6. इट इज इक्वेशन नंबर 5 अँड इट इज इक्वेशन नंबर 6. आता काय म्हणतोय आता समान झालं सहगुणक. इथं 10 इथं 10. आता चिन्ह पाहिजे इथं वजा आहे इथं अधिक आहे आणि ज्या वेळेला अधिक आणि वजा असेल तर आपण काय म्हणतोय त्यांची बेरीज करून म्हणतोय बरोबर. आता इथं लिहूया ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. 5 व 6 ची बेरीज करू. आता 5 व 6 ची बेरीज करू म्हटल्यानंतर ते इक्वेशन एका खाली एक लिहायचे. मग इथं लिहितो मी कंटिन्यू करतो इकडं 50m अधिक 10n बरोबर 20 बरोबर. त्यानंतर त्याखाली कोणतं लिहितो आपण इक्वेशन दुसरं म्हणजे 30m अधिक वजा 10n बरोबर वजा 4 अशा पद्धतीने. आता बेरीज करूया त्यांची 50m अधिक 30m बरोबर 80m अधिक 10 वजा 10 कॅन्सल झालं बरोबर 20 वजा 4 केलं तर किती आलं 16 झालं. आता m ची किंमत काढतो आपण. m इज इक्वल टू 16/80 हे गुणिले 80 चे काय झाले भागिले 80 झाले. मग m बरोबर लिहिलं आपण m बरोबर 16 1 16 आणि 16 पंचे 80 1/5 ही m ची किंमत मिळाली. आता m ची किंमत मिळाल्यानंतर ती किंमत आपण समीकरण 1 मध्ये आपण समीकरण नंबर 4 5 मध्ये 6 मध्ये किंवा 3 मध्ये किंवा 4 मध्ये ठेवू शकतो किंवा ठेवा. आता मी म्हटलं समीकरण नंबर 3 मध्ये ठेवूया. मग इथे लिहिलं पुट द व्हॅल्यू ऑफ m. पुट द value of m in equation 3. m ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 काय आहे
It is equation third. That is 10m plus 2m is equal to 4. हे इक्वेशन नंबर थर्ड आहे. आणि या तिसऱ्यामध्ये समीकरण तिसऱ्यामध्ये आपण m ची किंमत ठेवायची. बघा हा 10m 10 into value of m is 1/5 plus 2m is equal to 4. आता इथे पहा 5 हे 10 करते. 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजे इथं आलं फक्त 2. त्यानंतर इथं लिहिलं आपण हा अधिक 2m बरोबर 4. आणि आता पुढची स्टेप इकडं वरती कंटिन्यू करूया. या बाजूला नेक्स्ट स्टेप इकडं कंटिन्यू करूया आपण. काय आहे पहा ते 2 अधिक आहे. इकडे आल्यानंतर ते वजा होतील म्हणून 2m बरोबर 4 अधिक 2 चे वजा झाले वजा 2 आणि 2m बरोबर 4 वजा 2 किती झालं. 4 वजा 2 बरोबर 2 आणि m बरोबर 2/2. दॅट इज m इज इक्वल टू 1. आता आपल्याला m ची किंमत मिळाली. सॉरी 2n आहे. सॉरी इथं n लिहितो आपण. इथं पण n. इथं m ची किंमत काढायची आपल्याला. m ची मिळालेली 2n is equal to 4 minus 2. Therefore 2n is equal to 2 and n is equal to 2/2. That is n is equal to 1. We have got the values m and n. आता m आणि n ची किंमत आल्यानंतर जी आपण m व n ची किंमत मांडली ना त्याच्यामध्ये ठेवायची. मग म्हणूया इथं आपण m व n च्या किमती ठेवू. दॅट इज पुट द व्हॅल्यूज ऑफ m अँड n. काय म्हटलं होतं बघा m व n च्या किमती त्या इथे ठेवूया आपण आणि इकडे सोडूया. m व n च्या किमती मांडल्यात आपण 1 by x plus y is equal to m and 1 by x minus y is equal to m. असं म्हणतो. आता किमती ठेवूया. 1 by x plus y is equal to काय आली m ची किंमत ना. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m. m ची किंमत आली 1/5. हियर 1/5 is equal to 1 by x minus y is equal to m. m ची काय व्हॅल्यू आली 1 आली. मग इथे लिहिलं 1/1. 1 लिहिलं तरी चालेल किंवा 1/1 लिहिलं तरी चालेल. आता इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 1 ने याला गुणायचं आणि 5 ने याला गुणायचं. म्हणून आपण लिहूया 1 ने याला गुणल्यानंतर काय होईल x अधिक y 1x अधिक y. 1 या अंकानं कशाला जरी गुणलं तरी उत्तर तेवढंच येतं. is equal to 5 into 1 that is equal to 5. कॉमा. आता बघा इक्वेशन नंबर 5 आणि 6 झालं होतं. आता 7 आणि 8 नवीन मिळेल आपल्याला. आता याला क्रॉस केलं याला क्रॉस केला x वजा y 1 x वजा y बरोबर 1 गुणिले 1 1 झाला. बरोबर. त्यानंतर आता पहा इथं इक्वेशन नंबर 7 6 झालं होतं आणि हा असेल 8. इक्वेशन नंबर 8. आता काय म्हणणार हा प्लस 5 हा मायनस 5. काय म्हणणार सांगा ऍडिंग म्हणणार. इथे लिहूया ऍडिंग इक्वेशन. ऍडिंग इक्वेशन 7 and 8. ऍडिंग इक्वेशन 7 and 8. आता ऍड करण्यासाठी इकडचा भाग मी इरेज करतोय पुसतोय याला आणि इकडं आपण कंटिन्यू करूया. उदाहरण ही 4 मार्काची आहे त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पाहावं आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवावं. आता इथं 7 आणि 8 ची बेरीज करायची म्हणून त्यांना एकाखाली 1 लिहिलं. म्हणून x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 असे लिहिलं एकाखाली 1. त्यांची बेरीज करतोय आपण
आता बेरीज केल्यानंतर पहा एक्स प्लस एक्स दॅट इज 2x, हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाला इज इक्वल टू 5 प्लस 1 दॅट इज 6 झालं. आता व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आपल्याला x ची, म्हणून x इज इक्वल टू 6/2, x इज इक्वल टू 6/2 आणि आपण लिहिलं इथं x इज इक्वल टू बेद 1 आणि बेद 1 6, x बरोबर 3 आहे. आता x ची व्हॅल्यू 7 किंवा 8 मध्ये ठेवतो आपण. इथे लिहूया पुट द व्हॅल्यू ऑफ x, पुट द value of x in equation 7. Put the value of x in equation 7. आता 7 लिहूया. x plus y is equal to 5. हे इक्वेशन 7 आहे आणि त्यामध्ये आलेली किंमत ठेवूया. x ची व्हॅल्यू आली 3. इथे लिहिलं 3 plus y is equal to 5. आता हा अधिक 3 इकडे आला तो काय झाला वजा झाला, म्हणून किंमत आपल्याला y ची मिळेल. therefore y is equal to 5 प्लस 3 चा इकडे आला -3 झाला. therefore y is equal to 5 minus 3 is equal to 2. आता इथं दोन किमती मिळाल्या तुम्हाला, x ची मिळाली आणि y ची मिळाली. आता x आणि y ची किंमत मिळाल्यानंतर आपण शेवटचं उत्तर लिहितो. we will write the last answer, the solution of the equation is 3, 3, असं लिहिलं तरी चालेल. 3, 2 is the solution. आणि मराठी मीडियम वाले 3, 2 हे समीकरणाची उकल आहे. या पद्धतीनं हे दुसरं उदाहरण संपलं. थोडेसे वास्ट आहेत परंतु काळजी करायची गरज नाही. एकदा प्रॅक्टिस झाली ऑटोमॅटिकली तुम्हाला पूर्ण उदाहरण सोडवता येतं. आणि तुम्ही घरी आहात, सुरक्षित राहा, अभ्यास करा आणि मोबाईलचा योग्य वेळीच योग्य वापर करा. चुकून कशाचाही वापर करत बसू नका, त्यात वेळ वाया घालवू नका आणि सर्व विषयांचा अभ्यास करा. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. ओके, थँक्यू.